अकोल्यातील तरुणाचं लग्नासाठी शरद पवारांना थेट साकडं पाहायला मिळालंय। मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही असं थेट त्याने पत्र पाठवलंय। माझं वय वाढत चाललंय, मात्र भविष्यात लग्न होणार नाही। कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी राहायलाही तयार आहे असं विनवणी करणारं पत्र लग्नासाठी एका तरुणानं थेट शरद पवार यांना पाठवलंय। सध्या राज्यभर एकच चर्चा होऊ लागली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलेल्या एका पत्राची। होय, अकोल्यातील एका लग्नाळू युवकानं आपलं लग्न होत नाही म्हणून शरद पवारांना पत्र दिलं आणि आता तो युवक जो आहे तो सध्या पुढारी न्यूजनं शोधून काढलेला आहे। आपल्यासोबत मंगेश शिंगळे आहेत। मंगेश जी, मला सांगाल काय नेमकं पत्रामध्ये तुम्ही लिहिलं, काय पत्र दिलं? पत्रामध्ये असं लिहिलं की माझं लग्न परिवार आपला पवार परिवारातर्फे करून देण्यात यावे। लग्नात हे असं लिहिलं आहे की माझं वय 34 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे। माझं म्हणजे 1-2 वर्ष झाले तर तसं पण लग्न होणार नाही, म्हणून लवकरात लवकर माझं लग्न करून द्यावं। यावर शरद पवार यांनी काय सांगितलं? पवार साहेबांचं अजून काही समजा असं काही कुठलंच असं काही हे नाही आलेलं आहे। आलं तर मी तुम्हाला सांगतो। तुम्ही आतापर्यंत किती जणांना पत्र दिलेत, काय नेमके पत्र? 3 ते 4 मुलीला माझे बायोडाटा वगैरे दिलेले आहेत, पण त्यांच्या परिवारांनी नाही म्हटलं। काहीतरी राजकीय हस्तक्षेप सारखं मला असं वाटलं त्याच्यावर, नाही तर आतापर्यंत लग्न झालं असतं माझं। तुम्ही शरद पवारांनाच म्हणजे का तुम्हाला पत्र द्यावं वाटलं? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे, कुटुंब प्रमुख म्हणून मी पवार साहेबांना ते पत्र दिलं। तुम्ही त्या पत्रामध्ये जे उल्लेख केलेले आहेत, अनेक भावनिक उल्लेख केलेले आहेत, त्या तरुण आता बरेच तरुण असे ग्रामीण भागात आहेत लग्नाळू, त्या तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल? तरुणांना काय आव्हान करायचं इथं नाही त्याच्यावर बोलू नाही शकत, नाही सध्या तरी नाही बोलू शकत। हे होते मंगेश शिंगळे, ज्यांनी खुद्द शरद पवारांना पत्र देऊन माझं लग्न करून द्या अशी मागणी केली। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।